श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केलेला सुधाकर बडगुजर यांच्यासह विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्यासह माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवायचं असून भाजपचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत 100+ जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। तर दुसरीकडे आतापर्यंत बडगुजर यांनी भाजपच्या विरोधात निवडणुका लढवल्या, त्यांच्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागल्याचा मुद्दा उपस्थित करत बडगुजरांच्या प्रवेशाला आमदार हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत प्रवेशाला कडाडून विरोध केला। आमदार हिरे यांनी भाजपतील माजी नगरसेवकांचा एक मोठा गट एकत्र केला असून सिडको व सातपूरमधील भाजपच्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा देखील आमदार हिरे यांना पाठिंबा आहे। अशातच नाशिक पूर्व आणि नाशिक मध्ये या दोन मतदारसंघांमधून देखील पक्षाला सोडून गेलेल्या काही माजी नगरसेवकांची नावं भाजपात येण्यासाठी पुढे आली। त्यात नाशिक पूर्व मधून गणेश गीते, कमलेश बोडके, तर मध्यमधून डॉक्टर हेमलता पाटील आणि शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांची देखील नावं चर्चेत आहेत। या सर्वांचा पक्षप्रवेश लवकरच मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात होण्याची शक्यता असून या पक्षप्रवेशासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं पुन्हा एकदा फडणवीसांची भेट घेऊन वादग्रस्त चेहऱ्यांना अर्थातच सुधाकर बडगुजर यांचं विधानसभेत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली। यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, माधुरी पोलकर, भगवान धोंदे, मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले, नारायण जाधव, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनाली ठाकरे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार यासह प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी उपस्थित होते। यामुळे एकूणच सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे। मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला एका अर्थानं संमती दर्शवली। सीमा हिरे यांच्या भेटीनंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।